प्रैक्टिस 8 1.3 क्वेश्चन नंबर 9। तो का है क्वेश्चन नंबर 9? इन द फिगर in triangle ABC point D on side BC is such that BAC हा जो अँगल आहे कॉन्ग्रंट आहे कशाला? ADC ला। मग या ठिकाणी अँगल BAC हा कॉन्ग्रंट आहे कशाला? कॉन्ग्रंट आहे अँगल ADC ला। बघा मग या ठिकाणी in triangle ABC point D on side BC point D on side BC such that angle BAC is equal to आहे angle ADC। मग या ठिकाणी आपल्याला हे सिद्ध करायचं आहे। काय सिद्ध करायचं आहे आपल्याला? तर CA चा स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। मग हे जर सिद्ध करायचं असेल तर ट्रायंगल BAC आणि ट्रायंगल ADC हे दोन ट्रायंगल आपल्याला काय करावं लागतील? सिमिलर दाखवावं लागतील। बघा ट्रायंगल BAC आणि ट्रायंगल ADC बघा BAC ADC हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवावं लागतील। मग कसं होईल ते? इन ट्रायंगल BAC and triangle ADC, angle BAC congruent angle ADC ला हे गिवन आहे, दिलं आहे आपल्याला, लक्षात द्या हे आपल्याला दिलं आहे, गिवन आहे, समजते? आणि अँगल ACB हा कॉन्ग्रंट आहे अँगल ACD ला। कॉमन अँगल बघा याचं कारण काय असेल? कॉमन अँगल। देयरफॉर ट्रायंगल BAC सिमिलर आहे ट्रायंगल ADC ला बाय AA टेस्ट। आता जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड काय असतात? प्रोपोर्शन मध्ये असतात। जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड काय असतात? प्रोपोर्शन मध्ये असतात। मग आपल्याला सगळ्या घ्यायची गरज आहे का? तर नाही। ते या ठिकाणी इथं AC आहे, AC फर्स्ट याच्यात कोण आहे? AC। मग काय करूत आपण या ठिकाणी? देयरफॉर AC ला आपण समजा AC घेऊ, ठीक आहे। इथं AC आहे तर इथं कोण असेल? DC इज इक्वल टू, आता इकडे AC किती नंबरला आहे? फर्स्ट अँड थर्डला आहे। आपल्याला क्रॉसमध्ये CA चा स्क्वेअर पाहिजे, CA चा स्क्वेअर कळते? या ठिकाणी CA चा स्क्वेअर पाहिजे, लक्ष द्या। तर या ठिकाणी मग इथं आपण काय घेतलं? खाली AC सेकंड ट्रायंगलचा AC क्रम लक्षात घ्या, फर्स्ट अँड थर्ड। फर्स्ट अँड थर्डला कोण आहे? BC। तर या ठिकाणी
आपण याला कसं लिहू शकतो तर CST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. AC ला आपण काय लिहू शकतो CA, DC ला काय लिहू शकतो CD, BC ला काय लिहू शकतो CB आणि AC ला CA. मग क्रॉस गुणाकार करा. CA चा स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD असे येते. किंवा तुम्ही जर ट्रायंगलचे नाव असे घेतले बघा, ट्रायंगलचे नाव जर समजा असे घेतले CAB, CAB तरी चालते, काही अडचण नाही CAB. आणि या ठिकाणी याला घेतलं आपण CDA, समजा याचं नाव काय घेतलं CDA. तर इथं फक्त फरक पडल, हे असं अँगल आपण कितीही पद्धतीने लिहू शकतो. या ठिकाणी समजा ट्रायंगलचे नाव CAB घेतलं आणि CDA, फक्त काय केलं उलट केलं, काय तर CAB, C अँगल कॉन्ग्रंट आहे C ला, B या ठिकाणी A कॉन्ग्रंट आहे बघा CAB, A कॉन्ग्रंट आहे D ला. लक्ष द्या या ठिकाणी, लक्षात घ्या A अँगल कोणाला कॉन्ग्रंट आहे D ला, C कॉन्ग्रंट आहे C ला, कॉमन अँगल. मग उरलेला अँगल निश्चितच काय असतो कॉन्ग्रंट असतो. मग या ठिकाणी असं जर नाव घेतले तर ट्रायंगल CAB सिमिलर असेल ट्रायंगल CDA ला. असं जर घेतलं तर काय होईल मग CA, इथं काय येईल CD. आता इथं CA फर्स्ट अँड थर्डला आहे, इथं फर्स्ट अँड थर्डला कोण आहे CB. क्रॉस गुणाकार करा. CA चा स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रायंगलचं वाचन करीत असताना कॉन्ग्रंट कोण कोणाला कॉन्ग्रंट आहे ते लक्ष द्या. कोण कोणाला कॉन्ग्रंट आहे याचा विचार करा. इथं जर विचार करायचं झालं तर अँगल CAB कॉन्ग्रंट अँगल CDA ला आणि अँगल C, अँगल C काय आहे कॉमन अँगल आहे दोन्ही ट्रायंगलमध्ये. अँगल C दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे, अँगल C दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे. मग या ठिकाणी असं जर नाव घेतले तरी चालतात, कसे CAB आणि CDA, किंवा BAC आणि ADC असेही घेतले तरी चालतात. फक्त असे घेतले तर डायरेक्ट कोण भेटते CA फर्स्ट सेकंड, CA ला डिवाइडमध्ये CD. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, आपण जे प्रूव्ह करायचे आपल्याला तिथं CA चा स्क्वेअर आहे, CA चा स्क्वेअर निश्चितच याचा डिनॉमिनेटर CA यायला पाहिजे. या ठिकाणी खाली जे लिहितो ना आपण ते सेकंड ट्रायंगलच्या साईड लिहितो, खाली जे लिहितो त्या सेकंड ट्रायंगलच्या साईड लिहितो, म्हणून इथं CA डिवायडेड बाय CD, CB डिवायडेड बाय CA. लक्ष द्या हा का CA ला डिवाइडमध्ये कोण असेल CD. आणि या ठिकाणी इथं CB फर्स्ट थर्ड, इथं फर्स्ट थर्डला CA क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. CA चा स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे. तर लक्ष द्या, पुढचा जो थेरम आहे तो काय आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्या ठिकाणी आता याची स्टेटमेंटचा जर विचार केला आपण तर स्टेटमेंट काय सांगते आपल्याला, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा दोन ट्रायंगल काय असतात सिमिलर असतात, रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू द
रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे ते लक्षात घ्या. बघा काय दिलं आहे आपल्याला. गिवन ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल PQR ला. ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल PQR ला आणि सेगमेंट AD परपेंडिकुलर टू सेगमेंट BC सेगमेंट PS परपेंडिकुलर टू सेगमेंट QR. आणि बिटवीनेसचा जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी A', D', C आणि इथं Q', S', R. तर काय सिद्ध करायचे टू प्रूव्ह बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR is equal to AB चा स्क्वेअर divided by PQ चा स्क्वेअर BC चा स्क्वेअर divided by QR चा स्क्वेअर AC स्क्वेअर divided by PR स्क्वेअर. हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे लक्षात घ्या गिवन टू प्रूफ आणि याच्यानंतर काय असते प्रूफ. तर या ठिकाणी प्रूफमध्ये काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR is equal to. तर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो बघा ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कशाच्या बरोबर असतो प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट यांच्या रेशो बरोबर असतो. म्हणजे काय BC इंटू AD divided by QR into PS. याला आपण कसं लिहू शकतो तर या ठिकाणी BC divided by QR into AD divided by PS. याला एक नंबर म्हणा. याला काय म्हणायचं एक नंबर. आता एक लक्षात घ्या हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवायचे कोणते ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल PSQ. मग इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल PSQ बाय ट्रायंगल ADB ADB आणि PSQ याच्यामध्ये अँगल ADB कॉन्ग्रंट आहे अँगल PSQ ला. याचं कारण लिहू शकतो आपण मेजर ऑफ ईच अँगल. मेजर ऑफ ईच अँगल इज 90 डिग्री. मेजर ऑफ ईच अँगल इज 90 डिग्री. दुसरी गोष्ट काय अँगल ABD
कॉन्ग्रंट आहे अँगल PQS ला. हे गिवन आहे, दिला आहे आपल्याला. गिवन म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या ट्रायंगल ADB सिमिलर आहे ट्रायंगल PSQ ला. देअरफॉर ट्रायंगल ADB सिमिलर आहे ट्रायंगल PSQ ला. तर टेस्ट कोणती? AA टेस्ट. AA टेस्ट अँगल टेस्ट. देअरफॉर या ठिकाणी बघा हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड काय असतात? प्रोपोर्शनमध्ये असतात. आपल्याला गरज कोणाची आहे? तर या ठिकाणी बघा AD डिवायडेड बाय PS इज इक्वल टू AB डिवायडेड बाय PQ. याला 2 नंबर द्या. याला किती नंबर द्यायचा? 2. रोमनमध्ये लिहिलं तरी चालते. बघा याला काय करा? 2 नंबर लिहा. आता या ठिकाणी बघा हे दोन ट्रायंगल काय झाले तर सिमिलर झालेत. करस्पॉन्डिंग साईड काय आल्या तर प्रोपोर्शनमध्ये आल्या. तर CSEST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग या ठिकाणी आल्सो ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल PQR ला. हे दिले आपल्याला. ABC सिमिलर आहे PQR ला. गिवन आहे, हे गिवन दिलं आहे. मग जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड काय असतात? प्रोपोर्शनमध्ये असतात. म्हणजे काय? AB डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू BC डिवायडेड बाय QR इज इक्वल टू AC डिवायडेड बाय PR. याला काय म्हणा? 3 नंबर म्हणा. याला काय म्हणायचं? 3 नंबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या. 1, 2 आणि 3 चा विचार करून काय लिहू शकतो आपण? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू. आता 1 नंबरमध्ये काय सांगते की BC बाय QR इंटू AD इंटू PS. 2 नंबर काय म्हणते? AD बाय PS इज इक्वल टू AB बाय PQ. आणि 3 नंबर काय म्हणते? AB बाय PQ बरोबर आहे BC बाय QR AC बाय PR. मग एक गोष्ट लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा या AD बाय PS बद्दल आपण काय लिहू शकतो? तात्पुरतं लिहितो आम्ही इथं AB बाय PQ लिहू शकतो. फ्रॉम टू याच्याबद्दल काय लिहू शकतो? AB बाय PQ लिहू शकतो. आणि याच्याबद्दल आपण काय लिहू शकतो? AB बाय PQ बरोबर आहे BC बाय QR. याच्याबद्दल काय लिहू शकतो? BC बाय QR. म्हणजे या ठिकाणी काय येते? BC डिवायडेड बाय QR इंटू BC डिवायडेड बाय QR येते. 2 वरून याच्या जागेवर काय लिहू शकतो? AB बाय PQ. 3 वरून AB बाय PQ बद्दल काय लिहू शकतो? BC बाय QR. म्हणजे या ठिकाणी काय येते? BC बाय QR इंटू BC बाय QR. हे लक्षात घ्या. हे तात्पुरतं लिहिलं आहे. आता बघा मग मी डायरेक्ट काय लिहू शकतो? बघा BC डिवायडेड बाय QR इंटू BC डिवायडेड बाय QR इज इक्वल टू BCचा स्क्वेअर डिवायडेड बाय QR चा स्क्वेअर. आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो?
Similarly, we can prove that area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to, तर या ठिकाणी AB चा स्क्वेअर डिवायडेड बाय PQ चा स्क्वेअर AC चा स्क्वेअर डिवायडेड बाय PR चा स्क्वेअर, म्हणजेच फायनली आपण सिद्ध काय करू शकतो, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR is equal to AB square divided by PQ square BC square divided by QR square आणि AC square divided by PR square. हे आपण फायनली सिद्ध करू शकतो. या ठिकाणी इथं लिहायचं फ्रॉम 1 2 and 3. तर अशा पद्धतीनं हा थेरम आपल्याला काय करायचा आहे, सिद्ध करायचा आहे. यालाच आपण काय म्हणतो, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे या ठिकाणी मुख्य काय, तर या ठिकाणी AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर, BC स्क्वेअर डिवायडेड बाय QR स्क्वेअर, AC स्क्वेअर डिवायडेड बाय PR स्क्वेअर. ठीक आहे, तर हा थेरम व्यवस्थित बघायचं. लक्ष द्या, प्रॅक्टिस सेट 1.4 मधला पहिला क्वेश्चन काय आहे, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:4. देन या ठिकाणी फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. मग आपण काय म्हणू शकतो, लेट A1 and A2 be the areas of two similar triangles. Two similar triangles. आणि S1 and S2 be the corresponding sides of two similar बघा, A1 आणि E2 काय घ्यायचे, एरिया घ्यायचे. A1 आणि E2 काय घ्यायचे, एरिया घ्यायचे. कशाचे, दोन सिमिलर ट्रायंगलचे. आणि S1 आणि S2 काय घ्यायचे, करस्पॉन्डिंग साइड घ्यायची. आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या काय दिलंय बा, देअरफॉर हिअर S1 is to S2 is equal to काय दिलं आहे, 3:4 दिला आहे. आपल्याला करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिला आहे. मग आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर A1 by A2 is equal to S1 चा स्क्वेअर S2 चा स्क्वेअर. याला आपण कसं लिहू शकतो, S1 by S2 ब्रॅकेट स्क्वेअर. याला कसं लिहू शकतो,
3/4 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे A1 by A2 is equal to 9 divided by 25. 9 divided by 25. S1 divided by S2. S1 चा स्क्वेअर S2 चा स्क्वेअर याला कंसात घ्या. S1 by S2 ब्रॅकेट स्क्वेअर 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 9/25. मग या ठिकाणी therefore the ratio of their areas is 9:25. But the ratio of their areas किती असेल 9:25. 9:25. अतिशय सोपा प्रश्न आहे. आता या ठिकाणी तर सेकंड प्रश्न काय आहे प्रॅक्टिस सेट 1.4 मधला. ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल PQRला. बट ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल PQRला. AB:PQ is equal to 2:3. 2:3. देन फिल इन द ब्लँक्स असा प्रश्न आहे. मग काय आहे AB चा स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर म्हणजे काय तर 4 डिवायडेड बाय 9. 4 डिवायडेड बाय काय असेल 9 असेल. 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. हिअर एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR या ठिकाणी is equal to 80 divided by 125. मग या ठिकाणी बघा एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल वरून थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल याच्यावरून आपण काय लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB चा स्क्वेअर डिवायडेड बाय PQ चा स्क्वेअर. या ठिकाणी थेरम ऑफ areas of similar triangles. बघा या ठिकाणी काय लिहू शकतो किंवा या ठिकाणी थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर या ठिकाणी लक्षात घ्या प्रश्न नंबर बघा प्रश्न नंबर 3 आहे याचा क्वेश्चन नंबर 3 आहे. लक्षात घ्या क्वेश्चन नंबर किती आहे 3. मग या ठिकाणी लक्षात घ्या इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर काय दिले 80 डिवायडेड बाय 125. याचं रिझन काय आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल वरून. मग या ठिकाणी हे दिले आपल्याला रेशो दिला याचा आपल्याला किती आहे 80 डिवायडेड बाय 125 इज इक्वल टू AB चा स्क्वेअर डिवायडेड बाय PQ चा स्क्वेअर. याला 5 न भाग द्या इथे येईल 16. याला 5 न भाग दिला इथे येईल 25. AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर. म्हणजे लक्षात घ्या म्हणजे स्क्वेअर रूट काढलं तर काय येईल 4 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू AB divided by PQ. Taking square root.
म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या AB डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू काय असेल 4/5. AB डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू कोण असेल 4/5. समजते? बघा काय अडचण असेल तर विचारा. चौथा प्रश्न काय आहे या ठिकाणी? चौथा प्रश्न काय आहे? ट्रायंगल LMN हा सिमिलर आहे कशाला? ट्रायंगल PQR ला. चौथा प्रश्न काय आहे? ट्रायंगल LMN सिमिलर आहे ट्रायंगल PQR ला. बघा ट्रायंगल LMN सिमिलर आहे ट्रायंगल PQR ला. आणि 9 दुसरी गोष्ट काय दिली आपल्याला? QR दिली आहे. QR किती दिले? 20 दिले. QR काय दिले? 20. मग 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN असं दिले. समजते? मग या ठिकाणी हे एरिया ऑफ ट्रायंगल PQR तिकडं पाठवल्यावर काय होईल? 9 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजेच काय? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल LMN divided by area of triangle PQR is equal to काय असेल? 9/16. या ठिकाणी 9/16. मग हे दोन ट्रायंगल काय आहेत? सिमिलर. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, लक्षात घ्या, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या एरियाचा रेशो कशाबरोबर असतो? करस्पॉन्डिंग साइड बरोबर असतो. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला MN काढायचे, लक्षात घ्या. मग या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू MN चा स्क्वेअर डिवायडेड बाय QR चा स्क्वेअर. तर या ठिकाणी रिझन काय? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. रिझन काय? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग या ठिकाणी हे माहिती आहे आपल्याला, लक्षात घ्या. या ठिकाणी रेशो किती आहे? 9/16 आहे इज इक्वल टू MN चा स्क्वेअर डिवायडेड बाय QR चा स्क्वेअर. बघा मग या ठिकाणी जर वर्गमूळ काढला आपण तर काय येईल? 3/4 इज इक्वल टू MN डिवायडेड बाय QR. taking square root of both sides.
टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, मग या ठिकाणी 3/4 इज इक्वल टू क्यू आर माहिती आहे आपल्याला 20 आहे, म्हणजे 4 mn इज इक्वल टू 3 × 20, म्हणजे mn इज इक्वल टू 3 × 20 डिवायडेड बाय 4. 4 ने याला डिवाइड करा 5 येत आहे. mn इज इक्वल टू 3 × 5. मग mn इज इक्वल टू 15. वाक्य काय लिहायचं? देअरफॉर लेंथ ऑफ सेगमेंट mn is 15 units. 15 units.